14 जून गट ब पूर्वपरीक्षेची तारीख आलेली आहे. आपली तयारी सुरू झालेली आहे किंवा आत्ता तयारीला सुरू करणार आहोत. तर आपल्याला आपला ॲटिट्यूड बदलला पाहिजे. जर आपला ॲटिट्यूडच निगेटिव्ह आहे तर आपण पॉझिटिव्ह काम करण्याचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून पुढच्या 60-62 दिवसामध्ये तयारी करताना आपल्याला प्रामुख्याने काही महत्त्वाच्या गोष्टीवर खास लक्ष ठेवावं लागेल. त्यातला पहिला महत्त्वाचा आहे टाईम. ह्या 60 दिवसात तुम्ही 12 तास 14 तास जेवढं आवश्यक वाटतं तुम्हाला तेवढा वेळ वापरा. परीक्षेसाठी किती लागतं आहे त्याचा विचार करा. लोकांना काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. पहिलं महत्त्वाचा टाईम आहे. दुसरा घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपलं टार्गेट किती आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपलं टार्गेट पाहिजे 50, 55, 60, 65 हे तुम्ही स्वतः ठरवा. आयोगाचा पॅटर्न आणि बेंचमार्क किती मेरिट येतं आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यानुसार ठरवा. मग तुम्ही 60 टार्गेट ठेवलं आहे तर मला किती विषयामध्ये कोणते किती मार्क पाहिजे हे आपल्याला निश्चित पाहिजे. तिसरा महत्त्वाचा गोल विषयानुसार टार्गेट पाहिजे. मला पॉलिटी इकॉनॉमिक्समध्ये 2 विषयाचे मिळून मिनिमम 25 पाहिजे. इतिहास भूगोल दोन्ही मिळून मला ॲव्हरेज 12-13 पाहिजे. तर हे चारही विषयाचे घटक मिळून तुम्ही ऑलमोस्ट 35-37ला पोहोचता. तर दुसऱ्या बाजूला करंट अफेअर, मॅथ आणि सायन्स ह्या 3 विषयाचे मिळून किमान 30 घ्यायचा प्रयत्न करा. असे सगळे 7 विषयाचे मार्क मिळून 60-65ला पोहोचाल. निगेटिव्ह करून किमान 60ला तुम्ही पोहोचू शकता. विषयानुसार टार्गेट पाहिजे. चौथा महत्त्वाचा गोल आहे एक विषयाला एकच पुस्तक ठेवलं पाहिजे. पुस्तक ठेवा, नोट्स ठेवा, गाईड ठेवा, काही पण ठेवा, पण एकच करा. 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपल्याला जे आपण वाचतोय मटेरियल तयार करतोय त्याचं रिव्हिजन किमान 3 वेळेला झालं पाहिजे. 3 वेळेला रिव्हिजन. 6वा महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे आपण पेपरचा सराव किती केला आहे ते खूप मॅटर करतो. कारण आपली परीक्षा आहे 60 मिनटाची, हातात वेळ मिळतो 55 मिनटाचा साधारण. त्या 55 मिनटात तुम्हाला वाचून बसलेला असतो गणित आणि मॅथ रिजनिंग ह्याबद्दलचा घटक. हा 20 प्रश्नांसाठी तो 20 मिनटं घेतो. तुम्हाला ॲन ॲव्हरेज तो पेपर पूर्णपणे 80 क्वेश्चनचा जो बाकी GS आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे मॅक्झिमम 30-35 मिनटात. तर तुम्हाला तसा सराव करण्याची गरज आहे. आपण ग्रँटेड घेणं अपेक्षित नाही. तुम्ही डेली एक पेपरप्रमाणे प्रॅक्टिस करणं अत्यावश्यक आहे. हे येणाऱ्या परीक्षेसाठी 6 मुद्दे मन लावून वाचा, मन लावून त्याच्यावर काम करा. नक्की रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. पुन्हा भेटू. थँक्यू.